तुम्ही कधी मेथी, मटार, पनीर, मलाई मसाला ही भाजी घरी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की करून पहा. अगदी हॉटेलसारखी लागते. चवीला इतकी छान लागते ना, की कोणी बोलणारच नाही की ही भाजी तुम्ही घरी बनवली आहे. यामध्ये पनीर, मटार किंवा मेथीची एक वेगळीच चव लागते आणि मलाई घातल्यामुळे ना खरंच ही भाजी चवीला मस्त लागते. इथे मी गव्हाच्या पिठाचा मस्त तूप लावून पराठा बनवला आहे. यासोबत तर भाजीला चव अप्रतिम येते. सध्या मार्केटमध्ये ना सर्वच भाज्या अगदी फ्रेश मिळत आहे. मेथी बोला, हिरवा वाटाणा बोला, त्यामुळे सीझन संपण्या अगोदर ना अशी भाजी तुम्ही एकदा तरी करून पहा. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी जे प्रमाण सांगणार आहे यामध्ये 5 ते 6 जण ही भाजी अगदी पोटभर खाऊ शकतात. एक जोडी मेथीमधला मी फक्त पावभाग घेतला आहे आणि पानं-पानंच आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर 1 वाटी मी इथे हिरवा वाटाणा घेतला आहे. 200 ग्रॅम पनीरचे मी थोडेसे मोठे-मोठेच तुकडे करून घेतले आहे. कारण आपल्याला हे थोडेसे ना फ्राय करून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला अमूल क्रीम लागणार आहे. जर तुमच्याकडे अमूल क्रीम नसेल तर जी दुधावरची मलाई असते ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात. इथे मी 10 ते 12 काजू एक 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. सर्वात अगोदर इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा बटर घेतला आहे किंवा इथे तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालेल. यामध्ये आपण जे पनीरचे मोठे-मोठे पीस केले होते ते घालायचे आणि आपल्याला मस्त ते भाजून घ्यायचे आहेत. हलकासा याला एक सोनेरी रंग आला की त्यानंतर आपण हे पनीर बाजूला काढून घेणार आहोत. तर बघा हलकासा फक्त इथे सोनेरी रंग आला आहे. मी पनीर बाजूला काढून घेणार आहे आणि आता याच कढईमध्ये आपण जी पुढची प्रोसेस आहे ती करून घेऊ. आता याच कढईमध्ये मी अजून अर्धा चमचा बटर घातला आहे. यामध्ये आपण जी मेथी स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी निथळून घेतलं होतं ती घातली आहे. लगेचच यामध्ये एक जो वाटी वाटाणा घेतला होता आपण हिरवा तो घालायचा. आता आपल्याला हे जवळ फक्त 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. मेथीला जे काही पाणी सुटतं ना ते पूर्णपणे पाणी आटलं पाहिजे. 4 ते 5 मिनिटांमध्ये जे काही पाणी मेथीला सुटतं ना ते पूर्णपणे आटलं जातं आणि भाजी मस्त अशी अगदी सुकी होऊन जाते. तर यामध्ये जराही पाणी आपल्याला ठेवायचं नाहीये. तर बघा सर्व पाणी इथे आटलं आहे. आता आपण मेथी आणि वाटाणा सुद्धा बाजूला काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करून घेऊ. तर फोडणी अगदी साधी आणि सोपी आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घातले आहे. कांदा थोडासा आता आपण नरम करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. ती तुम्ही जितकी जास्त घालणार ना तितकीच भाजी चवीला एक नंबर बनते. आता हे सर्व छान परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे गेला पाहिजे. तर बघा सर्व चांगलं परतून झालं आहे. आता यामध्ये 2 टोमॅटोची आपल्याला प्युरी घालायची आहे आणि सर्व छान आता परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. इथे आपण यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलं जातं आणि यामुळेच आपली जी भाजी आहे ना ती चवीला मस्त लागते. फक्त अधूनमधून थोडंसं हलवून घ्या म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती खाली लागत नाही. तर बघा मस्त असं छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण ना जे काजू बाजूला ठेवले होते ते बारीक करून घेतले आहेत आणि ते यामध्ये घालायचे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत आणि ते सुद्धा यामध्ये घालणार आहोत. बघा सर्व मस्त असं परतून घ्यायचं. काजूच्या पेस्टमुळे ना भाजी चवीला तर खूप चांगली लागते आणि त्याला एक मस्त थिकनेस सुद्धा येतो. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून या ग्रेव्हीमध्ये घातलं आहे आणि सर्व छान एकजीव करून घेतलं आहे. झाकण ठेवून फक्त एक 3-4 मिनिटाची वाफ काढून घेतली आहे. बघा मस्त असं एक घट्टपणा आला आहे कारण काजूमुळे ना आपल्या ग्रेव्हीला अगदी मस्त थिकनेस येतो. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, इथे मी 1.5 चमचा ना लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग छान येण्यासाठी. सर्व छान असं मिक्स करून झालं की आपण जे मेथी आणि मटार बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. इथे पनीर घालायची अजिबात घाई करायची नाही. पनीर आपण सर्वात शेवटी घालणार आहोत. आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. इथे तुम्हाला आता पाणी किती घालायचं म्हणजे तुम्हाला किती ग्रेव्ही हवे तितकं पाणी तुम्ही इथे घालून घ्या. इथे मी थोडंसं कोमट पाण्याचाच वापर करत आहे. आता सर्व चांगलं मिक्स करून झालं की यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि अजून 3-4 मिनिटाची फक्त वाफ काढणार आहोत. 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घेतली आहे. सुरुवातीला आपण मेथी आणि हिरवा ओला वाटाणा थोडासा परतून घेतला होता त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही शिजण्यासाठी. आता सर्व छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण जे पनीर ना थोडे शॅलो फ्राय करून घेतले होते ते घातले आहे. सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला जर असं वाटलं की पाणी अजून हवंय तर या स्टेजला तुम्ही पाणी थोडंसं वाढवू शकतात. इथे मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे.
अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि 1 चमचा इथे मी कसुरी मेथी बारीक हातावर करून घातली आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून सगळ्यात शेवटी आपण फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ मंद आचेवर. तर इथे 2-3 मिनिटाची वाफ काढून घेतली आहे आणि आपला मस्त असा मेथी मटार पनीर मलाई मसाला तयार झाला आहे. आता मलाई मसाला आहे, अर्थात यामध्ये आपल्याला मलाई घालायची आहे. तर अमूलची जी फ्रेश क्रीम आहे ती मी इथे घालत आहे. जसं की मी म्हटलं होतं, जर तुमच्याकडे ही जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरची जी दुधावरची साय आहे ती थोडीशी फेटून यामध्ये घालू शकतात. वरून खूप सारी आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तर बघा, मस्त असा हॉटेलसारखा आपला मेथी मटार पनीर मलाई मसाला तयार आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. सुरुवातीला सर्व आपण जर प्रोसेस करून घेतली ना तर अजिबात बनवायला वेळ लागत नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. यासोबत तुम्ही खरंच गव्हाच्या पिठाचा मस्त असं एकदम खुसखुशीत पराठा करा आणि छान बटर किंवा त्याला तूप लावून घेऊ शकतात. तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही मस्त अशी हॉटेलसारखी एखादी रेसिपी करू शकतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.